हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड. आज आपण ठाण्याला आलेलो आहोत आणि आज श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार आहे आणि आज आपण कोपनेश्वराचं दर्शन घेणार आहोत आणि मंदिराच्या बाहेर असलेलं जे अर्ली मॉर्निंगचं भाजी मार्केट आहे ते सुद्धा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. कशी आहे ताई? 20 ला 4. तुम्ही बघत असाल इथे गावठी आळूची भाजी आहे. हे वडीचं आळू नाहीये, हे भाजीचं आळू आहे आणि 20 ला 4 ह्या अशा जुड्या आहेत त्यांच्याकडे. तुम्ही बघत असाल चॉकलेटी कलरची देठ असलेली ही गावठी भाजी असते आळूची, ती आपण घेणार आहोत आणि भरपूर प्रमाणात आलेली आहे. द्या मला. हे नाही, पिशवी नाही. तीन द्या. खिडकी आहे. हे घे जरा. 10 रुपयाला 3 जुड्या त्यांनी दिलेल्या आहेत. मोठे बंडल 50 रुपयाचे, लहान बंडल 20. अरे तुम्हाला तर मी ओळखते कळव्याचे. मोठे बंडल 20. अच्छा, हे कसं आहे? 20 वाला आहे आणि मोठे 50 वाला आहे. अच्छा, हे 20 ला का? तुम्हाला नावाने ओळखते मी, रमेश. ही एक कोथिंबीरची जोडी नाही हो. एक 20 रुपयाला ही एवढी मोठी कोथिंबीरची जोडी आहे, ती घेतली आहे आपण आता. आणि मके कसे येतो? 30 ला 30 ला 1, 50 ला 2. बाबा. नाही एवढे नको मला, मला एकच पाहिजे होता. काय करा, राहू द्या जरा. केवढ्याला? 30 ला 2 ना? नाही नाही, मला एकच पाहिजे, द्या. आता त्याला धान्य हे कमी आहे ना, ते द्या ना, त्याला जास्त आहे ना. 20. कैसा शिमला? कैसा है? 30 का. कंटोली कशी मावशी? हा 50. तुम्ही बघत असाल एवढीशी बारकी छोटीशी एक टोपली आहे आणि कंटोली ही पावसाळ्यामध्ये ही भाजी येते आणि फार महाग पण असते आणि औषधी पण भाजी आहे. 50 रुपयाला ही छोटीशी एवढी वाटी एवढी ही टोपली आहे. ही बघा, 50 रुपये बोलल्यावर काय बोलणार. या मावशीकडे गावठी मेथी आहे, परत आळूची भाजी आहे. ही कसली बाफळीची आहे काय? कुरडूची गावठी भाजी आहे. आणि ही कसली आहे? टाकळा पण आहे यांच्याकडे. म्हणजे या गावठी भाज्या मावशीकडे आहेत. आणि या भाज्या ज्या आहेत त्या कोपनेश्वराच्या मंदिराच्या बाहेर जे अर्ली मॉर्निंगचं जे मार्केट असतं तिथे या भाज्या तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होत असतात. केळीची पानं कशी ताई? सुकायला लागले पार. केळीची पानं ज्याच्यात आपण उपास सोडतो शनिवार सोमवार, 10 रुपयाला 1 जुडी आहे. कापल नाही काय? मोड तो हे नको करू. पण हे काय काय? हे बांबूची भाजी फार चांगली असते. हो, हे बघा, हे तुम्ही बघत असाल कवळे बांबू आहेत. याची भाजी सुद्धा लोक करतात आणि जास्त करून श्रावणामध्ये ही भाजी जास्त मिळते. आणि ते काय होत आहे पांढरं? अच्छा, हे बघा, हे तुम्हाला मी बांबू दाखवले, कापल्यावरती अशा चकत्या केलेल्या आहेत आणि याची भाजी करायची. श्रावणामध्ये हे मार्केट अगदी बहरून आलेलं आहे. हे 365 डेज हे मार्केट असतं, पण श्रावणामध्ये गावठी भाज्या, फळं, फुलं तुम्हाला भरपूर मिळत असतात. आणि आता मी बऱ्यापैकी
मला जे जे हवं होतं ते घेतलेलं आहे आणि आता आपण कोपनेश्वराचं दर्शन घ्यायला जाऊया. नाही हे गेम आहे. चला ताई, चला पुढे, चला चला पुढे, चला पुढे. आजचा ठाणे येथील कोपनेश्वर मंदिराचा आणि त्याच्या शेजारी असलेला भाजी मार्केटचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.